लातूरच्या अहमदपूर तालुक्यातली आहेत। शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा खर्च परवडत नाहीये आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे। मुलगा मजुरीसाठी बाहेर गावी आहे आणि घरी नातवंडांची दोन खाणारी तोंड आहेत। त्यामुळे हाडोळती गावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यानं चक्क बैलाऐवजी स्वतःलाच नांगराला जुंपून घेतले आणि या शेतकरी दाम्पत्याचं वय आहे साधारण 75 वर्ष। मात्र दोघे आजही शेतात राबतात। 5 एकराची शेतीची नांगरट त्यांना करायची आहे आणि नांगरट झाली तरी बियाणं, खतं, औषधं याची त्यांना चिंता आहे। कर्ज काढून एवढं सगळं गणित जुळवलं तरी पुढे पावसाच्या कृपेवर त्यांचा शेतीचा हा जुगार चालणार आहे। पाऊस व्यवस्थित झाला तर पीक येणार आहे, पीक आलं तर ते कापून बाजारात नेईपर्यंत निसर्गाची कृपा राहीलच याचा नेम नाहीये आणि पुन्हा बाजारात माल नेला तर त्याला योग्य दर मिळेल का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। आणि आतापर्यंत हे सगळं गणित जुळवताना या वृद्ध दाम्पत्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिलाय। उतारवयातही शेतात राबवण्याची जिद्द आहे। निसर्गाशी 2 हात करताना डोक्यावरील कर्जाचा डोंगर मात्र कमी होत नाहीये। निदान आता तरी सरकारने कर्जमाफी करावी अशी साध हे शेतकरी घालतात। लई लागू लागायला म्हणजे रोजगार वाढलाय सगळा, आम्हाला परवडणार झालंय म्हणून आम्ही दोघंच नवरा बायको शेतामध्ये हाव लावून मेहनत करता आणि असंच आम्ही कुळपिताव घरीच घरीच काढता। बैल नाही काही नाही, आम्हाला बैल परवडणारच, पैसेच नाही तर बैल कशाने घ्या। मग असं पोरगा आहे बाहेर कामाला, उगं त्यानं रोजगार करते का भागते। मग आता उगं नाताला शिकवावं, नातीला शिकवावं म्हणून आमची असं भावना आहे। आम्ही असंच करून असंच भागितो। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे आपल्या बरोबर आहेत। वैभव, शेतकऱ्यांची कशी परवड होते आहे आणि मशागतीसाठी बैल सुद्धा परवडत नाहीये, अक्षरशः काळीच पिवळटून टाकणारी ही सगळी दृश्य आहेत। काय नेमकं यांची परवड सुरू आहे, काय ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख आहे? लातूरच्या अहमदपूर तालुक्यामधली घटना आहे। ही हृदय पिळून टाकणारी घटना आहे। अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार हे 2 दाम्पत्य अहमदपूरमध्ये राहतात। यांना शेती करताना मशागतीसाठी बैल आणि ट्रॅक्टर परवडत नाहीये म्हणून या वृद्ध शेतकरी चक्क स्वतःला झुंपून आपल्या शेतीची मशागत करतायत। हाडोळती येथील अल्पभूधारक हे शेतकरी आहेत। मागच्या 50 वर्षापासून शेती हे दाम्पत्य करत आहे। मात्र आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने ट्रॅक्टरने किंवा बैलाने शेती करणं अवघड झालं आहे। त्यामुळे या पवार दाम्पत्य शेतीची जी कोळपणीची कामं जे आहेत ते या पती पत्नीच्या दोघांच्या सहाय्याने करतात। बैल ऐवजी हे स्वतःच झुंपतात आणि हे शेतीची कामं करत असतात। यांना आपण ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शेती परवडत नसली तरी आपण शेती करतोय कारण आपल्या काळ्या आईची ओठी भरणं हे गरजेचं आहे। शेतकरी कर्जमाफीची आशा ठेवून बसलेला आहे तरी सुद्धा सरकार जे आहे ते याकडे लक्ष देत नाहीये। त्यामुळे एकंदरीत ही परिस्थिती निर्माण झाल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद वैभव, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वैभव बालकुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।